नमस्कार, हर्षदास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या पद्धतीने भोपळ्याचे थालीपीठ। एकदम मऊसर, स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता। सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवेल, जेणेकरून तुम्ही सहज बनवू शकाल। बरं, भोपळा कधी फारसा आवडत नाही असं वाटतं ना, पण हे थालीपीठ तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देईल। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। इथे भोपळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी मस्त असा कोवळा भोपळा घेतला आहे, बघू शकता। आता आपल्याला लागणार आहे लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, ओवा, जिरे, इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। तर हे सर्व आपल्याला लागणार आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, त्यामध्ये घालायचे आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची ही खूप फिकी आहे, त्यामुळे मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतली आहे। तुम्ही याऐवजी लाल तिखट घेतलं तरी सुद्धा चालेल। कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे, ऑप्शनल आहे, नाही घातले तरी सुद्धा चालेल। आणि इथे ओवा, जिरे आणि मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस झाकण लावून छान असे ग्राइंड करून घ्यायचे आहे। बघू शकता इथे छान अशी मी बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे, याच्यामध्ये पाणी मी घातलेले नाही। तर आता इथे मी भोपळा कट करून घेते। सुरुवातीला दोन्ही साईडचे देठ काढून घ्यायचे आहे आणि मग मध्यभागी आपल्याला भोपळा कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे ग्रेटर घेतला आहे, बघू शकता। तर मी इथे जे मोठी छिद्र दिसतात तुम्हाला, त्याने हा भोपळा किसून घेणार आहे। म्हणजे लांब लांब असा आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे, अगदी बारीक असा आपल्याला किसायचा नाही। तर भोपळा बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे लांब लांब, म्हणजे थालीपीठ दिसायला सुद्धा छान दिसते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते। दाताखाली खूप छान असं क्रंचीनेस येतो, अगदी छान असं त्याचं टेक्स्चर तयार होतं थालीपीठचं। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे। इथे थालीपीठसाठी लागणारे पीठ बघूया। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाने खूप छान असा मऊपणा येतो थालीपीठला। तर यानंतर बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठाने खूप छान असा क्रंच येतो आणि छान असा चिकटपणा येतो। तर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीच्या पिठामुळे खूप छान असा हलका असा नटी स्वाद येतो। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ घेतले तरी सुद्धा चालेल। तर आता इथे आपण मगाशी तयार केलेलं वाटण घालून घेऊया। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदे भरपूर घालायचे, त्यामुळे थालीपीठला खूप छान टेस्ट येते। तर इथे 2 ते 3 मी कांदे, मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, हळद आणि लाल तिखट घातलेला आहे। आता किसलेला भोपळा यामध्ये घालायचा आहे। तर इथे सर्व भोपळा मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। भोपळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असल्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही। अगोदर आपल्याला असंच सर्व पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये घालू शकता। जसजसं आपण पीठ मळत जातो तसतसं त्याचं पाणी सुटतं, किंवा भोपळ्याचा रस असंही म्हणू शकता। तर त्या रसामुळे खूप छान असे मऊसर आणि हलके होतात भोपळ्याचे थालीपीठ। आता छान असं या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, बघू शकता। अगदी पातळ नको किंवा खूप घट्ट नको, तर ह्या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। तर थोडंसं हाताला अगोदर पाणी लावून घ्यायचं आहे पीठ घेतल्यानंतर, म्हणजे हाताला चिकटणार नाही। तर थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे सुती कापड घेतलेलं आहे, बघू शकता। तर ते आपल्याला अगोदर ओलं करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यावरती थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आणि ह्या पद्धतीने आपल्याला थालीपीठाला होल करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधील सर्व गॅस बाहेर पडतो आणि थालीपीठ खूप छान क्रिस्पी आणि मऊसर असं होतं। खूप छान टेस्टी लागतं आणि भाजल्या जातं लवकर, म्हणून आपल्याला तसे होल करून घ्यायचे आहे। आणि त्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे। कडेने आणि मध्यभागी तेल टाकून छान असं खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी सुद्धा चालेल। बघा, गरमागरम आणि मऊसर असे स्वादिष्ट भोपळ्याचे थालीपीठ तयार आहे। खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे, अगदी हेल्दी नाश्ता आहे। तुम्ही हे लोणचं, चटणी किंवा ताक सोबत सर्व करू शकता। पहा किती छान असे मऊसर झालेले आहेत।
जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.